गुड मॉर्निंग. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अरेन्स हा पार्ट बघायचा आहे. जे पर्टिक्युलरली नीट आणि CETचे विद्यार्थी जे आहेत त्यांना हा परत रिवाइज चॅप्टर होईल एवढं लक्षात ठेवा. आणि JEEच्या विद्यार्थ्यांना हा चॅप्टर झालेला नाही आहे आणि म्हणून जर डिस्कशन्स प्रमाणे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अरेन्स हे आपण घेत आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजेच जे नीटचे जे विद्यार्थी आहेत, जे CETचे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे आणि बघायलाच पाहिजे, कारण तुमचा साधारणपणे हा मार्चमध्ये आपल्याला हा व्हिडिओ झालेला आहे जो सरांनी शिकवलेला होता. ओके, त्यातून आणखीन काही तुम्हाला शंका असतील, काही डाऊट्स असतील, क्लॅरिफिकेशन्स पाहिजे असतील तर ते ह्या व्हिडिओजमध्ये बरेचसे क्लॅरिफिकेशन आणि डाऊट्स हे क्लिअर होतील हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अ कंपाऊंड, ज्या वेळेला मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स आणि अरेन्स हे ज्या वेळेला एक्सप्लेन करेन त्यावेळेला एक सर्टन पॅरामीटर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजेच काय, पहिल्यांदा मी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजेच व्हाय दिस पर्टिक्युलरली टॉपिक इज इम्पॉर्टंट हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांचं डेफिनेशन, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर आपल्याला नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम कॅरेक्टर, रिप्रेशन्स मेथड, ओके, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, ओके, हा सगळा पार्ट आणि युजेस ह्या क्रमानं आपण सगळं बघणार आहोत. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा कंपाऊंड म्हणजेच हा पर्टिक्युलरली चॅप्टर किंवा हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरेन्स व्हाय वी हॅव टू सी और व्हाय वी हॅव टू स्टडी. सी in our daily life, if you like, or a day-to-day life, there are important characters which we are going to use, and they are nothing but a derivatives of a halogen. That is number one, that is a particularly variety range of a cleansing agent, okay, refrigerant, propellant, drugs असे जे आहेत किंवा ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा DDT सारखा जो प्रॉडक्ट आहे, ओके, जो इन्सेक्टिसाइड्स म्हणून यूज होतो टू किल द मस्किटोज, ओके, तसंच आपल्याला क्लोरोफॉर्म सारखा जो प्रॉडक्ट आहे इन द फॉर्म ऑफ अ ड्रग आपण ॲनेस्थेटिक एजंट म्हणून यूज करतो हे लक्षात ठेवा. काही ड्रग्स आपल्याला रेफ्रिजरंट, प्रोपेलंट म्हणून यूज केला जातो. CCl4 हा गॅस पायरीन गॅस म्हणून ओळखला जातो, तो आपल्याला पर्टिक्युलरली इंडस्ट्रीजमध्ये यूज केला जातो हे लक्षात ठेवा. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर देर इज अ वाईड रेंज ऑफ अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ज विच इज अवेलेबल फॉर अ डे टू डे लाईफ ऑफ द ह्युमन बीइंग्स. ओके, हे लक्षात ठेवा. अँड दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, ओके, whether it towards alkenes or halogen derivatives towards arenes. म्हणजे आपल्याला aromatic particularly compounds of a halogen and particularly aliphatic compounds of a halogen हे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग आता ह्यामध्ये पहिला हे जे इंट्रोडक्टरी पार्ट झाला त्याच्यानंतर डेफिनेशन काय आहे तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज are nothing but halogen derivatives are nothing but a replacement of hydrogen, one or more hydrogen, replacement of one or more hydrogen, okay, from aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbon. The compound which is obtained is known as halogen derivatives. परत एकदा सांगतो, the compounds which is going to form by replacing or by substituting a hydrogen from aliphatic hydrocarbon
or aromatic hydrocarbon, the compound which is derived is known as halogen derivatives. हे तुम्ही लक्षात ठेवा. So it is a very simple particularly characters of or definition of a halogen derivatives आहे की you are going to remove one or more hydrogen either from a aromatic or either from a aliphatic hydrocarbons. The compounds which is going to be obtained is known as halogen किंवा त्यालाच आपण हॅलो अल्केन्स म्हटलं जातं किंवा अराइल हॅलाइड्स. जर अरोमॅटिक कंपाऊंड्स असतील तर त्याला आपल्याला अराइल हॅलाइड्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग जर तुम्ही बघितलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्याचं ज्या वेळेला तुम्ही क्लासिफिकेशन्स बघता तर आपण दोन प्रकारचे क्लासिफिकेशन्स आपण बघणार आहोत. तुमच्या पुस्तकाप्रमाणे एक क्लासिफिकेशन काय असेल ज्याला आपण द पर्टिक्युलरली क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अ नंबर ऑफ हॅलोजन ग्रुप. ओके, म्हणजेच पहिलं जे क्लासिफिकेशन्स बघणार आहोत ते क्लासिफिकेशन जे आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ halogen group, halogen molecule present in the molecule in the structure. त्याच्यावरती आपल्याला पर्टिक्युलरली क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स जे आहे क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन म्हणजेच आपल्याला number of a halogen molecule or a halogen group or a halogen atom present in the particularly alkyl halides मध्ये जे असतील त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळेल. मग हे जे क्लासिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण मोनो हॅलोजन आणि पॉली हॅलोजन आपण म्हणू शकतो. पॉली हॅलोजन असं आपण घेऊ शकतो. पॉली हॅलोजन मध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन, टेट्रा हॅलोजन असे तुम्हाला बघायला मिळतील. आता लक्षात घ्या हे मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन किंवा टेट्रा हॅलोजन ते पॉली हॅलोजन मध्ये येतात. म्हणजेच एकापेक्षा जास्त हायड्रोजन ज्या वेळेला रिप्लेस होतील त्यावेळेला आपल्याला डाय हॅलोजन हे डेरिव्हेटिव्ह्ज बघायला मिळतील. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर आपण काय सांगितलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन मॉलिक्यूल किंवा इथं हॅलोजन मॉलिक्यूलच्या ऐवजी हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल असं तुम्ही म्हणू शकता. आता ते म्हणजे समजा आपण इथं CH3Cl घेतलं, C2H5Br घेतलं, ओके, किंवा CH3CH2CH2Br घेतलं तर ह्यामध्ये आपल्याला मिथाइल क्लोराईड असेल, इथाइल ब्रोमाइड असेल किंवा प्रोपाइल ब्रोमाइड असेल, तिथं एक एकच आपल्याला हॅलोजन ग्रुप बघायला मिळतो आणि म्हणून वन हॅलोजन ग्रुप इज प्रेझेंट त्यालाच आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतो. म्हणजेच इथं लक्षात घ्या मिथेन असेल, इथेन असेल किंवा प्रोपेन असेल त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करून ज्याला क्लोरीन, ब्रोमीन अँड परत ब्रोमीन पर्टिक्युलरली रिप्लेस केला जातो एक हायड्रोजन आणि हे क्लोरीन ब्रोमीन अटॅच होतात पर्टिक्युलरली फॉर अल्काइल ग्रुप. ओके, त्यालाच तुम्ही मोनो हॅलोजन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. सो मोनो हॅलोजन इज नथिंग बट ओनली वन हायड्रोजन ॲटम is substituted by particularly one hydrogen atom is substituted by a halogen, means another word only one halogen atom is present in the molecule, त्याला आपण मोनो हॅलोजन म्हणतो. पॉली हॅलोजन म्हणजेच काय, मोर दॅन वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अ हॅलोजन ग्रुप. ओके, त्याला तुम्ही पॉली हॅलोजन म्हणता. मग त्यामध्ये डाय हॅलोजन येतील ज्याच्यामध्ये आपण CH2Cl2 येईल, CH2Br2 याच्यासारखं कॅरेक्टर येईल. ओके, इथं दोन आपल्याला हायड्रोजन रिप्लेस झालेले बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला इथं जर बघितलं तर मिथिलीन डायक्लोराइड, ओके, मिथिलीन डायक्लोराइड,
मिथिलीन डायब्रोमाइड ह्याच्यासारखे प्रॉडक्ट किंवा C2H4Cl2 इथिलीन डायक्लोराइड असे सुद्धा तुम्हाला डाय हॅलोजन मध्ये बघायला मिळतील. म्हणजेच 2 हायड्रोजन रिप्लेस केले आयदर बाय क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन, तुम्हाला डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघायला मिळतील. म्हणजेच लक्षात घ्या 2 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अ हॅलोजन मीन्स ओनली 2 हॅलोजन ग्रुप्स or 2 हॅलोजन ॲटम्स आर प्रेझेंट, त्यावेळेला आपण डाय हॅलोजन म्हणणार. आता ट्राय हॅलोजन हा जर तुम्ही घेतला इथं काय येणार आहे, 3 हायड्रोजन रिप्लेस होणार आहेत. मग तुम्हाला CHCl3 किंवा CHI3 हा घेतला किंवा CHBr3. म्हणजे जर तुम्ही मिथेन घेतला, ओके, मिथेन घेतला तर मिथेन मधले 3 हायड्रोजन 1 2 3 रिप्लेस केले बाय क्लोरीन तर तुम्हाला क्लोरोफॉर्म, आयडोफॉर्म और ब्रोमोफॉर्म हे कॅरेक्टर बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. आता ज्यावेळेला टेट्रा हॅलोजन म्हणतो तर त्याच्यामध्ये इथं मिथेन मधला हा चौथा सुद्धा रिप्लेस केला तर तुम्हाला CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड सारखा प्रॉडक्ट बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल. आता इथं लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघतो, आता ह्या डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्दर 2 आपल्याला बघायला मिळतात क्लासिफिकेशन, ज्याला आपण व्हिसिनल आणि जेमिनल असं आपण म्हणतो. व्हिसिनल डायहॅलाइड आणि जेमिनल डायहॅलाइड हे 2 कॅरेक्टर्स आपण बघतो. आता व्हिसिनल मध्ये काय आहे की तुम्हाला माहिती आहे की ऍडजसंट कार्बनला, ओके, लक्षात ठेवा इथं ऍडजसंट कार्बनला, ओके, ऍडजसंट कार्बनला आपल्याला ज्या वेळेला ब्रोमीन ग्रुप अटॅच होतो, ओके, हे लक्षात ठेवा. ऍडजसंट कार्बन, ओके, इथं ऍडजसंट कार्बन. आता व्हिसिनल डायहॅलाइड, ओके, म्हणजेच आपल्याला लक्षात घ्या की ज्या वेळेला क्लासिफिकेशन बघितलं, क्लासिफिकेशन मधलं तुम्हाला मोनो म्हणजे काय कळालं, डाय, ट्राय, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कळालेले आहेत. त्यालाच तुम्ही मोनो हॅलो अल्केन्स म्हणू शकता, डाय हॅलो अल्केन्स म्हणू शकता, ट्राय हॅलो अल्केन्स म्हणू शकता. परंतु आता जे आपण बघत होतो, जे आपण डाय हॅलोजन, ओके, डाय हॅलोजन त्यालाच आपण डाय हॅलो अल्केन हे जर तुम्ही घेतलं तर ह्या डाय हॅलो अल्केन्स मध्ये लक्षात घ्या 2 प्रकारचे फर्दर आपल्याला क्लासिफिकेशन म्हणता येतात. एक येईल व्हिसिनल, ओके, आणि दुसरं येईल जेमिनल. आणि तुम्हाला माहिती आहे व्हिसिनल म्हणजे नेबरर कार्बन. नेबरर कार्बनला जर क्लोरीन, ब्रोमीन अटॅच असतील तर त्याला तुम्ही व्हिसिनल डायहॅलाइड म्हणणार. आणि जेमिनलला काय येईल, एकाच कार्बनला जर दोन्हीही हॅलो ग्रुप जर प्रेझेंट असतील तर ह्याला जेमिनल डायहॅलाइड हे सुद्धा तुम्ही म्हणणार, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ज्याच्यामध्ये आपल्याला जेमिनल, व्हिसिनल हे कॅरेक्टर बघायला मिळतात. हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट येतो ज्या वेळेला तुम्ही व्हिसिनल डायहॅलाइड, जेमिनल डायहॅलाइड यांचं पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण व्हिसिनल डायहॅलाइड हे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला लक्षात घ्या, म्हणजेच ऍडजसंट कार्बनला ज्या वेळेला येतं तर त्यावेळेला आपल्याला त्या ऍडजसंट कार्बनला आपल्याला इथं पर्टिक्युलरली इथं जर लक्षात घ्या, इथं इथिलीन डाय क्लोराइड असं नाव येतं ह्याचं, आणि ह्याचं नाव येतं इथिलिडीन, इथिलाइडीन डायब्रोमाइड. ओके, हे लक्षात ठेवा. जेमिनलला इथिलाइडीन आणि ह्याचं इथिलीन. जर प्रोपेन असेल म्हणजे 3 कार्बनचा डायब्रोमाइड असतील म्हणजे डायहॅलाइड्स असतील तर प्रोपिलीन डायब्रोमाइड जर ऍडजसंटला असेल, आणि जर तो व्हिसिनलला असेल तर आपल्याला तिथं प्रोपिलाइडीन डायब्रोमाइड किंवा डायक्लोराइड असं नाव द्यायला येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हिसिनल आणि जेमिनल म्हणजेच बघा इथं आपण इथिलाइडीन डायब्रोमाइड आणि इथं इथिलीन डायब्रोमाइड. व्हिसिनलला लाइडीन हा कॅरेक्टर येतो, म्हणजे जर प्रोपिन असेल तर प्रोपिलाइडीन असं कॅरेक्टर आहे.
प्रोपिल इथिलाइडिन और प्रोपिलाइडिन म्हणजेच व्हिसिनल मध्ये येतं. ओके, आणि इथं इथिलीन प्रोपिलिन, व्हिसिनलला इथिलीन प्रोपिलिन आणि जेमिनल असेल तर इथिलाइडिन आणि प्रोपिलाइडिन हे कॉमन नेम येतात, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. या क्लासिफिकेशन जे मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, टेट्रा हॅलोजन, ओके, ह्याच्यामध्ये बघतो आपण. म्हणजे त्याला मोनो हॅलो अल्केन, डाय हॅलो अल्केन हे आपण बघतो त्यावेळेला. आता लक्षात घ्या की ह्याच मध्ये आपल्याला जर महत्वाचा पार्ट जर बघायचा झाला तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा क्लासिफिकेशन्स मध्ये, म्हणजे नॉर्मल क्लासिफिकेशन ज्या वेळेला मी करेन त्यावेळेला पहिल्यांदा येईल अल्काइल हॅलाइड, हे लक्षात घ्या. त्यानंतर अल्किनील, अल्किनील हॅलाइड, ओके. त्याच्यानंतर येईल अल्कायनल हॅलाइड, हा पार्ट येईल. आणि सगळ्यात येईल अराइल हॅलाइड, हा सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. अल्काइल हॅलाइड मध्ये आपल्याला सिग्मा बॉन्ड असणार आहे, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड, ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आणि ह्याच्यामध्ये बेन्झिन रिंग असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मग अल्काइल हॅलाइड्स मध्ये जे आपण आता जे क्लासिफिकेशन बघितलं, मोनो डाय, मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन, त्यामध्ये डाय मध्ये व्हिसिनल, जेमिनल हे कॅरेक्टर बघितलं, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे, ते सगळे अल्काइल हॅलाइड्स मध्ये येतात. आणि ह्या अल्काइल हॅलाइड्स मध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असतो. ओके, अल्काइल हॅलाइड्स मध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असतो. आणि ह्यामध्ये आपल्याला मोनो, डाय, ट्राय, टेट्रा हे क्लासिफिकेशन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि इथला कार्बन हा sp3 आणि सिंगल बॉन्डेड कॅरेक्टर असतं. परंतु जिथं आपण अल्किनील येतं इथं हा कार्बन हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये येतो. आणि इथं लक्षात घ्या परत डेफिनेशन प्रमाणे वन ऑर मोर हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अ हॅलोजन ग्रुप और बाय अ हॅलोजन ॲटम, त्याला आपण अल्किनील हॅलाइड म्हणणार आहे. आता हे अल्किनील हॅलाइड दोन प्रकारचे फर्दर क्लासिफिकेशन देतात. एक येतं व्हिनाइल आणि दुसरं येतं अलाइल कॅरेक्टर. आता व्हिनाइल म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डच्या कार्बनला, म्हणजेच कार्बन हा जो sp2 मध्ये आहे, sp2 कार्बनला ज्या वेळेला क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा कुठलाही फंक्शनल ग्रुप sp2 कार्बनला अटॅच असतो आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं, तर ते येतं व्हिनाइल हॅलाइड येतं. मग जसं जर समजा इथं OH असेल तर व्हिनाइल अल्कोहोल. ओके, इथं क्लोरीन आहे म्हणजे हॅलाइड आहे म्हणून याचं नाव येईल व्हिनाइल क्लोराइड. नाव काय येईल ह्याचं, व्हिनाइल क्लोराइड हे तुमचं नाव येईल. आता अलाइल म्हणजे काय येईल बघा, ज्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, स्ट्रक्चर मध्ये म्हणजे मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, परंतु क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हा sp3 हायब्रिडायझेशन कार्बनला जर अटॅच असेल, कुणाला sp3, तर त्यावेळेला तो अलाइल हॅलाइड होतो, हे लक्षात ठेवा. हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर अल्किनील करता येणार आहेत, हे लक्षात ठेवा. अल्किनील हॅलाइड म्हणजे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, परंतु जर sp2 हायब्रिडाइज कार्बनला जर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अटॅच असतील तर तो व्हिनाइल हॅलाइड होईल. आणि जर आपल्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर मॉलिक्युल्स मध्ये आहे परंतु फंक्शनल ग्रुप क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला जर अटॅच असेल तर तो अलाइल होईल. आता इथं लक्षात घ्या बाळांनो, ह्या इथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या ऐवजी जर OH ग्रुप असेल तर तो अलाइल अल्कोहोल येईल. ओके, इथं जर OH ग्रुप असेल तर तो व्हिनाइल अल्कोहोल येईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हिनाइल आणि अलाइल हे क्लासिफिकेशन आपल्याला जर बघायला पाहिजे असेल तर ते क्लासिफिकेशन आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो त्या पार्ट मध्ये तुम्ही लक्षात घ्या की डबल बॉन्ड कॅरेक्टर अल्किनील हॅलाइड्स मध्ये आपल्याला आहे. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर तुम्ही मिस करू नका, एवढं लक्षात ठेवा. मग इथं जे येईल अल्कायनल हॅलाइड ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजेच CH ट्रिपल बॉन्ड CCl असं येऊ शकेल, ज्याला अल्कायनल. आणि इथं ज्या वेळेला आपल्याला क्लोरोबेन्झिन,
ब्रोमोबेन्झिन अशासारखे जे येतील त्याला आपण अराइल हॅलाइड म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच दोन प्रकारांना आपण क्लासिफिकेशन बघितलं. एक हायड्रोजन रिप्लेस्ड केले ओके बाय क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, म्हणजेच क्लासिफिकेशन बेस्ड ऑन अ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. त्याच्यावरून आपण मोनो, डाय, ट्राय, टेट्रा हॅलोजन म्हटलं किंवा हॅलो अल्केन म्हटलं. आणि दुसरं जे क्लासिफिकेशन आहे ते अल्काइल हॅलाइड, म्हणजेच सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड ह्या कॅरेक्टर्स वरती आपण क्लासिफिकेशन बघितलं. आता अल्काइल हॅलाइड मध्ये दोन प्रकारचं क्लासिफिकेशन येतं बघितलं आपण, मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन बघितलं. आणि तसंच डाय हॅलोजन मध्ये व्हिसिनल आणि जेमिनल येतं, हे डोक्यात ठेवा. कारण का आपल्या ज्या बोर्डच्या सिलेबसमध्ये व्हिसिनल आणि जेमिनल बद्दल जास्त बोललेलं नाही आहे. तसंच आपण ज्या वेळेला अल्किनिल हॅलाइड बघतो तर त्या अल्किनिल हॅलाइड मध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे तिथं परत दोन प्रकारचं क्लासिफिकेशन बघायला मिळतं. तिथं व्हिनाइल आणि पर्टिक्युलरली अलाइल बघायला मिळतं. ते पण दोन्ही पण लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमच्या दृष्टिकोनातून येतो. आता आपण ज्या वेळेला क्लासिफिकेशन्स बघितलेलं आहे, आपण ज्या वेळेला क्लासिफिकेशन ज्या वेळेला बघतो त्या क्लासिफिकेशन्स मध्ये सगळ्यात लक्षात घ्या की आपल्याला मोनो हॅलोजनचं फर्दर क्लासिफिकेशन होतं. म्हणजेच मोनो हॅलोजन किंवा ज्याला आपण मोनो हॅलो अल्केन म्हणतो, मोनो हॅलो अल्केन असं ज्या वेळेला म्हणतो, हे फर्दर क्लासिफिकेशन होतं डिपेंड्स ऑन ओके द पर्टिक्युलरली कसं आहे हॅलोजन ग्रुप attached to the carbon. Okay, halogen group attached to particularly the carbon. Okay, तर त्याचं क्लासिफिकेशन म्हणजेच हॅलोजन ग्रुप attached to the nature of carbon atom. म्हणजेच प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे. म्हणजेच लक्षात घ्या तुम्हाला प्रायमरी अल्काइल हॅलाइड AH म्हणजे अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड हा येईल आणि हिथं येईल टर्शरी. ओके, काय येईल त्याचा टर्शरी स्पेलिंग TERTIARY टर्शरी अल्काइल हॅलाइड. म्हणजेच सांगितलंय काय आहे की हॅलोजन ग्रुप अटॅच टू द नेचर ऑफ कार्बन. जर प्रायमरी कार्बन असेल म्हणजेच CH3CH2Cl हा प्रायमरी कार्बन आहे किंवा CH3CH2CH2Br हा प्रायमरी कार्बन आहे. ह्या प्रायमरी कार्बनला जर अटॅच असतील क्लोरीन, ब्रोमीन तर तो प्रायमरी अल्काइल हॅलाइड होतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे त्याचं रिप्रेझेंटेशन येतं RCH2X असं आपल्याला बघायला मिळतं. जर सेकंडरी अल्काइल हॅलाइड असेल तर CH3CH इथं X इथं CH3 किंवा CH3 हा CH इथं Br CH2 CH3 म्हणजे हा सेकंडरी कार्बन आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे तो सेकंडरी अल्काइल हॅलाइड आहे. सेकंडरी अल्काइल हॅलाइडला ज्या वेळेला हॅलोजन ग्रुप हे अटॅच असतील त्यावेळेला त्याला सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स म्हटलं जातं. आणि त्याचं जर तुम्ही रिप्रेझेंटेशन जर बघायला गेलं तर हे RRCHX म्हणून येतं. म्हणजे बघा हा RR म्हणजे हा R ओके, हा CH आणि हा X म्हणजे हा R आणि हा R हा CHX बघायला मिळेल. आता टर्शरी मध्ये काय होईल तर पर्टिक्युलरली हॅलोजन ग्रुप अटॅच टू अ टर्शरी कार्बन. हा टर्शरी कार्बन आहे बघा. ह्या टर्शरी कार्बनला जर तो अटॅच असेल तर तो टर्शरी अल्काइल हॅलाइड म्हणून आपल्याला बघायला मिळतो. आणि आपल्याला जर त्याचं रिप्रेझेंटेशन बघायचं असेल तर हा रिप्रेझेंटेशन बघायला मिळतं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह और मोनो हॅलो अल्केन हे फर्दर क्लासिफाईड होतात ऑन द बेसिस ऑफ द हॅलोजन ग्रुप
अटॅच टू द नेचर ऑफ अ कार्बन, मग तो कार्बन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी कार्बन आहे, त्याच्यावरून आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, इम्पॉर्टंट कॅरेक्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात. प्रायमरी हॅलोजन, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड हे आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्लासिफिकेशनचा पार्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण बघितलेला आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता ज्या वेळेला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं, क्लासिफिकेशन आपण बघितलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. तर आता इथं मला लक्षात घ्या, दोन महत्वाचे प्रकार माहिती असले पाहिजेत तुम्हाला. तर लक्षात घ्या की पर्टिक्युलरली तुम्हाला सगळ्यांनाच आयसो म्हणजे काय, निओ म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. तर आयसो म्हणजेच तुम्ही म्हणता इथं CH3 ओके, आणि हा CH2X. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप असेल तर आयसो म्हणतो आपण. ओके, म्हणजेच हा येतो तुमचा आयसोब्युटाइल हॅलाइड, हा पार्ट येतो. हे लक्षात घ्या. परंतु हा सुद्धा बघा CH3CH, हा CH3 आणि इथं X येतो. सेकंड कार्बनला CH3 आहे आणि हा येतो आयसोप्रोपाइल हॅलाइड येतं. आता इथं लक्षात घ्या की आयसोब्युटाइल हॅलाइड हा जर क्लासिफिकेशन जर करायचं ठरवलं तर हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स म्हणून येतो, कारण तो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. परंतु आयसोप्रोपाइल जर बघितलं तर तो काय आहे लक्षात घ्या, सेकंडरी कार्बनला आहे. म्हणजेच मी जर हे असं लिहिलं तर बघा हा सेकंडरी कार्बनला आहे का नाही, परंतु ह्या सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे का नाही बघा, म्हणजेच तो आयसोप्रोपाइल होतोय की नाही. म्हणजे आयसोप्रोपाइल हॅलाइड, मग आयसोप्रोपाइल ब्रोमाइड असेल, क्लोराइड असेल, आयोडाइड असेल, कुठलाही आयसोप्रोपाइल बघ तिथं OH ग्रुप जरी असेल, ओके, तरी तो सेकंडरी कॅरेक्टर मध्ये येतो. म्हणजे आयसोप्रोपाइल हा सेकंडरी येतो आणि अदर दॅन आयसोप्रोपाइल ऑल आयसोब्युटाइल हा प्रायमरी मध्येच येतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे आयसोब्युटाइल, आयसोपेंटाइल, आयसोहेक्साइल हे सगळे प्रायमरी, फक्त आयसोप्रोपाइल सोडले म्हणजेच आयसोप्रोपाइल, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड हे सगळे सेकंडरी अल्काइल हॅलाइड्स मध्ये येईल. तसंच तुम्ही बघा आपण म्हणतो दोन मिथाइल ग्रुप सेकंड कार्बनला असतील तर त्याला आपण निओ कॅरेक्टर म्हणतो. परंतु ज्या वेळेला लक्षात घ्या हा दोन मिथाइल ग्रुप, आता ज्या वेळेला तुम्ही निओ ब्युटाइल म्हणता बघा, हा निओ ब्युटाइल म्हणता त्यावेळेला हा सेकंड कार्बनला दोन आहेत का नाही, ओके, सेकंड कार्बनला दोन मिथाइल ग्रुप आहेत का नाही. आणि मग जर इथं X घेतला आणि समजा इथं निओ पेंटाइल घेतला तर काय येईल बघा, 1 2 3 4 हा तुमचा पाचवा आणि निओ पेंटाइलला X म्हणजेच हॅलाइड ग्रुप असेल तर निओ पेंटाइल बघा म्हणजेच X ग्रुप, हॅलाइड ग्रुप प्रायमरीला अटॅच आहे आणि इथं निओ ब्युटाइल मध्ये X ग्रुप, हॅलोजन ग्रुप हा टर्शरीला अटॅच आहे. आणि म्हणून निओ ब्युटाइल हा टर्ट ब्युटाइल कॅरेक्टर येतो आणि बाकीचे निओ पेंटाइल, निओ हेक्साइल हे सगळे प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स मध्ये येतात. हे महत्वाचं पार्ट समजून घ्या, कारण का हा आयसोब्युटाइल, आयसोप्रोपाइल, टर्शरी ब्युटाइल आणि निओ पेंटाइल, निओ हेक्साइल यांच्यामधला हा बेसिक डिफरन्स आहे. हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून रिॲक्टिव्हिटी पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता ज्या वेळेला आपण महत्वाचं कॅरेक्टर ज्या वेळेला बघतो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या क्लासिफिकेशन नंतर पुढचा आपला पार्ट येणार आहे ज्याला आपण कॉमन नेम म्हणजेच थोडक्यात नॉमेनक्लेचर CATURE नॉमेनक्लेचर. आता कॉमन नेम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे.
जर तुम्ही CH3Br घेतला, ओके, C2H5Cl घेतला किंवा CH3CH2CH2Cl घेतला किंवा CH3CHBr घेतला किंवा हा CH3 हा CCH3 हा CH3 ओके हा Br घेतला, ओके, किंवा हा CH3 हा CCH3 हा CH3 CH2I घेतला, तर लक्षात घ्या इथं तुम्ही काय म्हणणार आहे, मिथाइल ब्रोमाइड, इथाइल क्लोराइड, ओके, एन प्रोपाइल क्लोराइड म्हणणार तुम्ही, इथं एन प्रोपाइल येणार, इथं आयसो प्रोपाइल ब्रोमाइड येणार, इथं टर्शरी ब्युटाइल येणार आणि इथं निओपेंटाइल आयोडाइड येणार. हे तुम्हाला माहितीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आयसो निओ टर्ट एन, ओके, हे सगळे आपल्याला जे प्रिफिक्स आहेत हे तुम्हाला कॉमन नेम्स मध्ये यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. हे कॉमन नेम्स मध्ये यूज केले जातात. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड, इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचरची. आता तुम्हाला मला सांगा, ज्या वेळेला IUPAC नॉमेनक्लेचर, ज्या वेळेला मग JEEच्या मुलांना विशेष करून विचारतो किंवा नीटच्या मुलांना विचारतो, हे शिकवायची गरज आहे का रे नॉमेनक्लेचर? कारण आपण 11वीला नॉमेनक्लेचर ह्या पार्टचं बघितलेलं आहे. मग पहिला रूल म्हणतो आपण सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन केली, ओके, त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ कार्बन फाइंड आउट केले, तो नंबर ऑफ कार्बन फाइंड आउट करून तो आपण पेरेंट अल्केन म्हणून पकडतो आणि इथं जो पेरेंट अल्केन आहे, ओके, त्याला लोएस्ट पॉसिबल नंबरिंग, ज्या कार्बनला क्लोरीन ब्रोमीन आयोडीन किंवा फ्लोरीन अटॅच होतात त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर देतो, ओके. जर सबस्टिट्युएंट ग्रुप असतील तर त्या सबस्टिट्युएंट ग्रुपला आपण पर्टिक्युलरली पोझिशन देऊन, पॉसिबल नंबर देऊन आपण ते मेन्शन करतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथं आपल्याला माहिती आहे की क्लोरीन मधला, ब्रोमीन मधला, आयोडीन मधला किंवा फ्लोरीन मधला INE रिप्लेस करून O टाकतो, म्हणजे क्लोरो ब्रोमो आयोडो हा प्रिफिक्स कॅरेक्टर म्हणून आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये येतं. आणि साइड चेनची आपण प्रॉपर इंडिकेशन बाय नंबर करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला बघा एक कार्बन आहे, एक कार्बनचा अल्केन मिथेन आहे, ब्रोमीन आहे म्हणून इथं त्याला ब्रोमो इथेन असं नाव देणार. जर क्लोरीन असेल तर क्लोरो इथेन. तसंच इथं आता क्लोरीन आहे बघा, हा 2 कार्बन आहेत म्हणजेच इथेन येतं, म्हणजेच लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन प्रमाणे आपल्याला इथं क्लोरो इथेन हे तुम्ही नाव देऊ शकता. तसंच आपल्याला बघा इथं 1 2 3 म्हणजेच 1 क्लोरो प्रोपेन असं नाव येईल. इथं येईल 1 2 3 2 क्लोरो किंवा 2 ब्रोमो प्रोपेन येईल. आणि इथं काय येईल बघा 1 2 3 म्हणजेच 2 ब्रोमो 2 मिथाइल, ओके, प्रोपेन. हे तुम्हाला सगळ्यांनाच IUPAC माहिती आहे. इथं बघा 1 2 3 बघा 1 आयोडो 2 2 डायमिथाइल प्रोपेन. हे आपण कॅरेक्टर हे IUPAC ला देतोय, हे लक्षात ठेवा. आता कुणाला IUPAC ह्याच्यातले जर देताच येत नसतील तर जरा अवघड आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्या ऐवजी जर तुम्ही डबल बॉन्ड कॅरेक्टरचे असतील तर हे IUPAC तुम्हाला येतातच आहे. बघा आता हा समजा CH2 डबल बॉन्ड CH, इथं CH CH3 CH2Cl असा घेतला तर 1 2 3 4, कारण का ह्याला नंबरिंग हे असणार आहे, ओके, 2 मिथाइल, ओके. आणि हे किती अल्केन आहेत, नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4, 4 म्हणजेच आपल्याला काय येणार आहे ब्युटेन. ब्युटेन मधला ANE रिप्लेस करा, ENE टाका आणि किती वरती बॉन्ड आहे 3 वरती आहे. सो ब्यूट 3 ENE
हे तुम्हाला नॉमेनक्लेचर देता येतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जर समजा तुमच्यामध्ये असं असेल तर तुम्ही क्लोरोबेन्झिन म्हणणार, आणि जर समजा तुमच्याकडे हे असं असेल CH2CH2 CH2Cl तर हा बेन्झीन सबस्टिट्यूट ग्रुप होतो. म्हणजे हा 1 2 3 म्हणजे 3 फिनाइल. ओके, असं येणार आहे. म्हणजे इथं नाव येणार आहे 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन असं नाव येईल. हे सगळे IUPAC आपण 11वीला पॉलिफंक्शनल कॅरेक्टर्स मध्ये बघितलेले आहेत. तसंच तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे नॉमेनक्लेचर दिलेले आहेत. JEE च्या लोकांना मी विशेष करून सांगतो, हे जे नॉमेनक्लेचर्स आहेत हे बघून घ्या. ओके, हे ऑलरेडी नीट करता JEE CET करता झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि कुणाला ह्या नॉमेनक्लेचर देण्यामध्ये काही समजा डाऊट असतील, डिफिकल्टी असतील तर ते तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता, एवढं लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. हा नॉमेनक्लेचर्स तुम्ही बघू शकता आणि ते नॉमेनक्लेचर्सचे न्यूमरिकल्स तुम्ही सोडवू शकता. त्याची प्रॅक्टिस चालू करा. म्हणजे ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमचे लगेच प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, किंवा विदाऊट प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला हे JEE नीट आणि CETच्या विद्यार्थ्यांना ह्याच्या IUPAC नॉमेनक्लेचर हे आलेच पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. आता आपण बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, डेफिनेशन बघितली, क्लासिफिकेशन बघितलं, नॉमेनक्लेचर बघितलं. आता पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपण आयसोमेरिझम हा कॅरेक्टर बघायचा आहे विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता आयसोमेरिझम म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट स्ट्रक्चरली इट इज डिफरंट. आता लक्षात घ्या, हे जे पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत हे आपल्याला 3 प्रकारचे आयसोमेरिझम दाखवतात. एक चेन, दुसरा पोझिशन आणि तिसरा ऑप्टिकल आयसोमेरिझम हे दाखवतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह एक्झिबिटेड चेन, पोझिशन अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि तुम्हाला ऑप्टिकल आयसोमेरिझम माहिती आहे की ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन असतो. ओके, ज्यामध्ये असिमेट्रिक कार्बन असतो, 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप असतील त्यावेळेला आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायला मिळतो. म्हणजेच ज्या कार्बनला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप असतील त्याला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो. 11वीला हे आयसोमेरिझम कॅरेक्टर झालेलं आहे. जर समजा जरी झालं नसेल तरी आपल्याला ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझमचा एक कन्सेप्च्युअल पार्ट आहे, तो आपण घेणारच आहोत. त्यामध्ये R&S कॉन्फिगरेशन हे आपल्याला बघायचंच आहे. म्हणजे टोटल ऑप्टिकल आयसोमेरिझम, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी, R&S कॉन्फिगरेशन हे आपल्याला बघायचंच आहे. फक्त तुम्हाला ज्या वेळेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा चेन, पोझिशन आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम एक्झिबिट करतो हे लक्षात ठेवा. आता चेन आयसोमेरिझम म्हणजे काय बघा, CH3 CH2 CH2 CH2X म्हणजेच हा N ब्युटाइल येईल, N ब्युटाइल हॅलाइड. तसंच आपल्याला CH3 हा CH, CH3 हा CH2X म्हणजेच आयसो. म्हणजेच आपल्याला N ब्युटाइल अँड आयसोब्युटाइल हॅलाइड्स दे आर अ चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. हे लक्षात ठेवा, हे दोन्हीही चेन आयसोमर्स झाले. आता पोझिशन आयसोमर्स म्हणजे काय बघा, CH3 CH2 CH2Cl म्हणजे 1 2 3 1 क्लोरोप्रोपेन. ओके, आणि हा CH3 CH Cl CH3 म्हणजेच 1 2 3 2 क्लोरोप्रोपेन हे आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच चेन आणि पोझिशन मध्ये जर बघितलं तर पोझिशन ऑफ द हॅलोजन ग्रुप आणि तो चेन मध्ये N आहे का आयसो आहे ह्याच्यावरून आपल्याला आयसोमेरिझम कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स जर अटॅच असतील, बघा हा 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप अटॅच असतील. कसं आपण बघूया तर हा तुमचा CH3 हा CH हा Br CH2 CH3
आता बघा ह्या कार्बनला जर घेतला, हे 3 हायड्रोजन आणि आपल्याला बघा हा जर कार्बन घेतला, 3 हायड्रोजन आहेत की नाही, 1 2 3, मग ह्या एकाच कार्बनला जर 3 सेम हायड्रोजन असतील तर तो असिमेट्रिक कार्बन होईल का? होणार नाही. म्हणजेच तो आपल्याला पर्टिक्युलरली ऑप्टिकल आयसोमेरिझम देईल का? तर देणार नाही. तसंच CH2 आणि CH3 देणार नाही. फक्त हा जर कार्बन बघितला तर हा 4 डिफरंट बॉन्डेड आहेत की नाही बघा, ब्रोमीन वेगळा, मिथेन वेगळा, इथेन वेगळा आणि हायड्रोजन वेगळा. मग हे जर तुम्ही दिलं तर असे 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप असतील आणि ह्याच्या समोर जर तुम्ही मिरर टाकला तर हा CH2 CH3 डाव्या बाजूला येईल, हा CH3 उजव्या बाजूला येईल. असा जर मिरर घेतला, ओके, तर हा Br वरती येईल, हायड्रोजन वरती खालती येईल. ते लक्षात ठेवा. त्यालाच आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये कार्बनला आपल्याला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप आहेत का नाहीत त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं की तो ऑप्टिकल आयसोमेरिझम एक्झिबिट करेल का नाही ते. मग आता आपल्याला जर विचारलं की तुम्हाला साधारणपणे बघा, आयसोमेरिझम काढत असताना इथं महत्वाचे कॅरेक्टर्स जे येतात त्यामध्ये लक्षात घ्या की तो आयसोमेरिझम हे कॅरेक्टर्स काढत असताना पहिल्यांदा आपल्याला कॉमन नेम वरून पर्टिक्युलरली काय करायचं, आयसोमेरिझम दाखवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला रिशफलिंग करून आपल्याला काय करता येतं की म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स हे काढता येतात. आता आपण बघूया की जिथं आपण पहिल्यांदा C4H9X म्हणजे कार्बन 4 आहेत एवढं लक्षात ठेवा. मग आता कार्बन 4 जर असतील तर ह्याचे कुठले कुठले पॉसिबल येऊ शकतात बघा. हा CH3 CH2 ओके, CH2 1 2 3 4 आणि इथं X ज्याला तुम्ही N ब्युटाइल हॅलाइड म्हणता. हा पहिला झाला. दुसरा जर बघितलं तर आयसो घ्या, CH3CH, हा CH3, हा CH2, हा X येईल, आयसो ब्युटाइल. ओके. आता जर तुम्हाला सांगितलं की निओ टाइप करा म्हणजेच CH3 2 कार्बनला मिथाइल ग्रुप आला, म्हणजे इथं 4 कार्बन झाले कारण का C4 आहेत म्हणून 1 2 3 4, इथं X घेतला म्हणजे टर्शरी ब्युटाइल आला. आणि जर आपल्याला सेकंडरी कार्बनला जर फंक्शनल ग्रुप असेल तर तुम्ही त्याला सेकंडरी ब्युटाइल हॅलाइड म्हणणार, हे लक्षात ठेवा. मग आता ह्याच्यापेक्षा जास्त कुठले तुम्हाला स्ट्रक्चर्स काढता येऊ शकतील का? मग C4H9 हे किती एक्झिबिट करतील? 1 2 3 4 आयसोमेरिझम स्ट्रक्चर्स दे कॅन शो, म्हणजे 4 आयसोमर्स ते दाखवतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एन आणि आयसो आपल्याला चेन आयसोमेरिझम्स मध्ये बघायला मिळतील आणि आयसो आणि सेकंडरी पोझिशन मध्ये बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं चेन आयसोमेरिझम बाय एन आणि आयसो बघायला मिळेल. आयसो आणि सेक हा आपल्याला पोझिशन मध्ये कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतील. म्हणजे एन आयसो आणि टर्ट हे आपल्याला चेन आयसोमेरिझम कॅरेक्टर मध्ये येतील. आयसो आणि सेक ब्युटाइल आपल्याला पर्टिक्युलरली पोझिशन आयसोमर्स मध्ये येतील, हे लक्षात ठेवा. आता परंतु जर ऑप्टिकल आयसोमेरिझम एक्झिबिट करायचं आहे तर बघा आता इथं होईल का रे? 4 बॉन्डेड डिफरंट ग्रुप आहेत का कार्बनला? नाही आहेत. ह्याला तर येऊ शकत नाही, ह्याला पण नाही, ह्याला पण नाही. म्हणजे एन ब्युटाइल हॅलाइड ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. तसंच बघा इथं चान्स वाटतो आपल्याला, परंतु 2 मिथाइल ग्रुप आहेत बघा ह्या कार्बनला, म्हणून हा पण नाही. तसंच इथं सुद्धा वाटण्याची शक्यता आहे, परंतु 3 आहेत. परंतु इथं बघा हा कार्बन नाही, हा कार्बन नाही, हा कार्बन नाही. फक्त हा कार्बन जर घेतला तर तुम्हाला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स बघायला मिळतील. आणि म्हणून C4H9X मधला सेकंडरी ब्युटाइल हॅलाइड हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो, हे लक्षात घ्या. त्याला तुम्ही 2 हॅलो ब्युटेन असं सुद्धा म्हणू शकता. 2 हॅलो ब्युटेन किंवा सेकंडरी ब्युटाइल हॅलाइड हा तुम्हाला
पर्टिक्युलरली ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतो. मग ह्यातला जो प्रश्न JEE किंवा नीटला किंवा CETला येऊ शकेल तर कुठला पर्टिक्युलरली आयसोमेरिझम हा ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतो, हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता तसंच आपल्याला ह्याच्यानंतर पुढचा जो आपण आयसोमेरिझम कॅरेक्टर बघणार आहोत, त्या आयसोमेरिझम कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला C5H11X असा दिलेला आहे. C5H11X. आता ह्या C5 चे 8 आयसोमर्स येतात, हे लक्षात ठेवा. मग त्यातले 4 कसे येणार आहेत बघा, तर तो पहिला येणार आहे CH3, CH2, CH2, CH2 म्हणजे 1 2 3 4. हा पाचवा हा X म्हणजेच N पेंटाइल हॅलाइड येईल, हा पहिला. दुसरा मी तुम्हाला सांगितलं होतं आयसो करा सेकंड कार्बनला, ओके, CH2 हा 1 2 3 4 आणि हा पाचवा हा X येईल. तिसरा सांगितला होता निओ करा, हा CH3, हा CH3, हा CH3 म्हणजे झालं 1 2 3 4. हा पाचवा X करा, निओ झालं, हा आयसो पेंटिल, ओके, हे निओ पेंटिल हॅलाइड, ओके, ह्याच्या पुढे हॅलाइड लिहायचं आहे बरं का, आयसो पेंटिल हॅलाइड आणि निओ पेंटिल हॅलाइड हा करणार तुम्ही. आता चौथा बघा, तुम्हाला चौथा करत असताना हिथं सेक हे कॅरेक्टर घेऊ शकता. CH3 CH, हा X, CH2 CH2 म्हणजे 1 2 3 4 आणि हा 5 म्हणजे सेक पेंटाइल हॅलाइड, हे तुम्हाला बघायला मिळतील. आता मी सांगितलं तसं तुम्हाला 8 बघायचे आहेत. आता पाचवा बघा, हा राजानो ह्याच्यावरूनच बघा, सेक वरून, ओके. आता इथं दुसऱ्या पोझिशन वरती सेकंड कार्बन वरती आहे की नाही, तर हे कन्सिडर करून हा CH3, हा CH2, हा CH, X, CH2, CH3, 1 2 3 4 5 म्हणजेच 3 हॅलो पेंटेन असं येईल का नाही बघा. आता सहावा काय करायचा, तर लक्षात घ्या, हा म्हणजेच तुमचा आयसो आणि हा हे कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. आयसो म्हणजे दुसरा आणि पाचवा कॅरेक्टर लक्षात ठेवा. काय येईल बघा, हा CH3, हा CH, हा CH3, इथं CH, हा X, 1 2 3 4 आणि हा 5, ओके, म्हणजे 1 2 3 4, ओके, म्हणजे 2 हॅलो 3 मिथाइल पेंटेन हे कॅरेक्टर येईल, ओके. आता पाचवं झालं, सहावं झालं, सातवं बघा, परत हाच कॅरेक्टर, हा आणखीन हा आयसो आणि सेक घ्यायचा. बघा इथं काय करतो मी, CH3 ह्या आयसोला इथं CH3 टाकला मी आणि हा जो X आहे इथं वरती घेतला, म्हणजे मी फक्त काय करतो इथं CH3 घेतो आणि इथं X घेतो. 1 2 3 हा 4, ओके, आणि हा 5 येईल आणि तुम्हाला नाव येईल 1 2 3 4, ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 2 हॅलो 2 मिथाइल ब्युटेन असं कॅरेक्टर येईल राजानो. आणि आठवा हा जर बघायला गेला तर आठवा हा ज्या वेळेला आपण बघतो राजानो, तर हिथंच घ्यायचं आहे. हा CH3 झाला, ह्या दुसऱ्या कार्बनला इथं C2H5 करा, म्हणजेच 1 2 2 4 आणि इथं CH2 आणि इथं X केलं की तुम्हाला पर्टिक्युलरली 1 हॅलो 2 मिथाइल पेंटेन काय बघायला मिळेल, 1 हॅलो 2 मिथाइल पेंटेन हे कॅरेक्टर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. कारण का C2H5 ची फोड केली तर इथं 1 2 3 4 येईल, ओके, 1 2 म्हणजे 2 मिथाइल आणि पेंटेन कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल, ओके. म्हणजेच इथं आपल्याला CH3 CH C2H5 म्हणजे हे आपल्याला असे 8 स्ट्रक्चर काढता येतात. मग आता ह्या 8 स्ट्रक्चर्स मध्ये बाळांनो जर तुम्ही बघितलं पर्टिक्युलरली IUPAC म्हणजे IUPAC कॅरेक्टर प्रमाणे तुम्ही त्याची नावं पण ठेवणार
आणि त्याचप्रमाणे तुम्ही ऑप्टिकल आयसोमेरिझम कोण देईल, हा देईल का CH3 CH2 CH2, कुठंही नाही आहेत, कार्बन 4 डिफरंट नाही आहेत म्हणून हा नाही. ह्याच्यामध्ये बघा आपल्याला हा वाटायचा प्रश्न येतो, परंतु दोन्हीही मिथाईल ग्रुप सेम आहेत म्हणून आयसो पण नाही. हा तर देऊ शकत नाही निओ, तर परंतु सेक दिल बघा, हा दिल बघा, हा कायरल कार्बन होईल म्हणजे असिमेट्रिक कार्बन होईल. परंतु परत हा होईल का बघा राजानो, तर हा होणार नाही, कारण का इथं एच जरी वर टाकला तर हे दोन ग्रुप सेम आहेत म्हणून तो हा पण देणार नाही. परंतु हा दिल का नाही, तर हा दिल बघा, ह्या कार्बन वरती जर तुम्ही टाकला तर हा एच वर जाईल, हा आयसोचा एक म्हणजेच प्रोफाईलचा एक, मिथाईलचा एक, हा एक्स आणि हा एच, हा ऑप्टिकल आयसोमेरिझम देईल, हा ऑप्टिकल आयसोमेरिझम देईल, हा ऑप्टिकल आयसोमेरिझम देईल. आता हा बघा देईल का, तर हा पण ऑप्टिकल आयसोमेरिझम देणार नाही. आणि हा दिल का बघा, तर हा सुद्धा देणार नाही. म्हणून आपल्याला सेकंडरी पेंटाईल आणि 2 हॅलो 3 मिथाइल पेंटेन हे ऑप्टिकल आयसोमेरिझम हे कॅरेक्टर देतील, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये येतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आयसोमेरिझम हे कॅरेक्टर्स ज्या वेळेला घेता राजानो, त्यावेळेला ह्यामध्ये पहिल्यांदा परमिटेशन आणि कॉम्बिनेशननं जर घेतलं, आता जर तुम्हाला सांगितलं बघा ह्यातला हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा परत सेकंडरी येतो, हा परत सेकंडरी येतो, ओके, आणि हा परत सेकंडरी येतो, हा प्रायमरी येतो. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, जर आपल्याकडं C5H11X ह्याच्यामध्ये हाऊ मेनी सेकंडरी, हाऊ मेनी टर्शरी and how many primary alkyl halides are present असा प्रश्न विचारला जातो राजानो, त्यावेळेला तुम्हाला हे आयसोमेरिझम स्ट्रक्चर्स काढून प्रायमरी कुठला, सेकंडरी कुठला अल्काइल हलाइड आणि टर्शरी कुठला हा तुम्हाला माहिती असला पाहिजेच पाहिजे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथं आयसोमेरिझम, आता जर तुम्हाला C6 दिलं, C6 दिलं इथं C5च्या, तर तुम्हाला 18 आयसोमर्स काढायला येणार आहेत. हे लक्षात ठेवा. किती? 18 आयसोमर. आपण C5चे 8 काढले तर C6चे 18 आयसोमर्स येणार आहेत आणि ते सुद्धा आपल्याला परमिटेशन आणि कॉम्बिनेशननं आपल्याला करावे लागतात. हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला माहिती असला पाहिजे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. मग इथं आपल्याला महत्त्वाचा पार्ट जो आयसोमेरिझम पर्यंत आपण बघितला तेवढा आपण बघूया C5H11X पर्यंत. आणि मग पुढचा जो प्रिपरेशन कॅरेक्टरचा जो पार्ट आहे तो उद्याच्याला घेऊया. ओके, तर थँक्यू व्हेरी मच.